श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. तर दिवाळीचा आज आहे दुसरा दिवस आणि लक्ष्मीपूजनचा दिवस. तर सकाळची देवपूजा वगैरे सगळं आटपून झालेलं आहे. दिवाळी फराळाला पण सुरुवात केलेली आहे. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पाहिला तर भेटलंच असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये काय काय स्पेशल होणार आहे तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज अशी सुंदर रांगोळी काढली होती फुलं आणि रांगोळीमध्ये. तर कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप काही असं नाही केलेलं त्याच्यामध्ये खास, पण ही नेटवरती पाहिलेली साधी सिंपल अशी रांगोळी होती, छान वाटत होती. आजच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या लाडोबाचा 13वा बड्डे होता. बघता बघता आमच्या आयुष्यात येऊन 13 वर्ष झाली. आजही ती दिवाळी आठवते ज्यावेळेस तो 15 दिवसाचा होता दिवाळीत. माझा मुलगा आहे म्हणून मी त्याच्या खोडी किंवा त्याचं म्हणजे चांगलेपणा इकडे सांगत नाही. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता. तो स्वतःच्या हाताने सुट्टी आहे तर मॅगी बनवतोय. इतर वेळेस तर तो देवपूजाही करत असतो, लादीही पुसत असतो. कोणत्याही सणाला मला लादी पुसायची गरज पडत नाही, कारण की तो आहे माझ्या लाईफमध्ये. तर मला अगोदर स्टार्टिंगला असं वाटायचं की मला एखादी मुलगी असावी आणि खरोखरच असावी प्रत्येकाला एक मुलगी, कारण की हौस-मौस मुलीच्या स्वरूपातच होते. कारण की मुलांना काही करताच येत नाही. जीन्स टॉप वगैरे घेतला किंवा शर्ट घेतलं की झालं, पण मुलींना कसं की व्हरायटीज राहतात, साडी राहते, ड्रेस राहतात. तसं मुलांमध्ये नसतं. पण मुलगा आणि मुलगी काही कमी नाही आहे. मुलगाही प्रत्येक गोष्ट करू शकतो, ते आयुष्य सिद्ध करतो पदोपदी. आणि मला कोणत्याही प्रकारची खंत वाटत नाही की मला मुलगी नाही आहे. दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बांधणं त्याला खूप जास्त आवडतं आणि याच्याबद्दल त्याला जर माहिती विचारली तर खूप सारी माहिती त्याच्याजवळ आहे. आम्ही त्याला गुगल किंवा यूट्यूबचा रट्टा असं म्हणत असतो, कारण की तो आहे ना यूट्यूबला सगळ्या गोष्टी सर्च करतो आणि सांगत असतो. त्याने किल्ल्यावरती धान्यही पेरलेलं आहे. ते पुढे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आता खूप छोटं आहे ते, व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही आहे. त्यांनी जवळपास 2 ते 2.5 डझन मावळे आणले होते आणि त्याचबरोबर त्यांनी इतका सुंदर झेंडाही तिथं लावला होता. आणि दिवाळी आहे त्याच्यामुळं आकाशकंदीलही त्यांनी किल्ल्यावरती लावलेला होता. तसं त्याच्याकडं रेडीमेडही किल्ला आहे, पण त्याला रेडीमेड किल्ल्यापेक्षा बांधायला किल्ला खूप आवडतो, त्याच्यामुळे त्यांनी तो पार्किंगमध्ये बांधला होता. तर इकडं माझी करंज्याची तयारी चाललेली होती. करंज्यासाठी लागतो तो म्हणजे बाकूर. बाकूरसाठी मी इकडं खोबरं खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने. आणि ते म्हणजे रवा भाजून झाल्याच्या नंतरनं खोबरं भाजून घेतलं होतं. थोडंसं तूप टाकून रवा भाजून घेतला आहे. इकडं काजू बदाम आणि इलायची खसखसची पूड घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे. ड्रायफ्रूट्स, इलायची, खसखसची जी पूड आपण मिक्सरमध्ये बारीक करतो ना, त्याची टेस्ट एक नंबर येते. खसखसमुळे एकदम करंजीला फिनिशिंग म्हणजे जो टच येतो ना तो करंजीला खसखसमुळेच येतो. त्याच्यामुळं खसखस खरपूस अशी भाजायची आहे आणि ती मिक्सरमध्ये बारीक वाटायची आहे. तर अगोदर ती स्टार्टिंगला खोबरं मिक्स केलं, त्यानंतर रवा मिक्स केला. जी ड्रायफ्रूटची पूड होती, इलायची, खसखस आणि ड्रायफ्रूट्स ती टाकली. ड्रायफ्रूट्स सगळे एकदम पावडर अशी केली नव्हती, थोडीशी अर्धे तुकडे होते त्याच्यामध्ये. त्याची चव एकदम भारी लागते. याच्यामध्ये चवीप्रमाणे जेवढे आपल्याला साखर लागणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये साखर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. जवळपास अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इकडं खोबरं घेतलेलं आहे आणि पावशर अशी इतकी वाटी, पावशरलाही कमी असा रवा घेतलेला आहे, कारण की आमच्या बाकूरमध्ये खोबरं जास्त रवा कमी अशा प्रमाणात बाकूर असतो. आणि अशा प्रकारची करंजी ही खायला खूप टेस्टी लागते. साखर घरी दही होती त्याच्यामुळं ना चाळणीने चाळून घेतली, म्हणजे जाड जर असेल तर दाताखाली यायला नको म्हणून एकदम पीठ असं पडण्याचं ते बारीक चाळणीने चाळून घेतलं सगळं. आता त्यानंतर नाही ना एक गोष्ट मी इकडे दाखवायला विसरले, ती म्हणजे ना ह्याच्यामध्ये थोडंसं मी तूप ॲड केलं होतं, गावरान तूप. गावरान तूप ॲड केल्याच्यानंतर सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे. आणि खोबरं म्हणजे तुम्ही भाजूनच घ्यायचं आहे, कारण की खोबरं कधी कधी ओलं राहतं आणि मग लवकर करंजी खराब होते.
त्याच्यामुळं खोबरं आहे ना ते एकदम भाजून घ्यायचे, काळपट किंवा लालसर कलरमध्ये नाही, फक्त बारीक गॅसवरती कडक होईपर्यंत थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं. त्याच्यामुळं बाकूर हा खराबही होत नाही आणि लॉंग लास्टिंग राहतोही. तर इकडं कणिक मळायला घेतलेली आहे. तर कणिक कशाची मळते आहे तर ती म्हणजे रव्याची. बारीक रवा घेतलेला आहे आणि तूप ह्याच्यात गरम करून घातलेला आहे. आणि रवा कशात मळायचा आहे तो म्हणजे पाण्यामध्ये दुधामध्ये मळायचा आहे आपल्याला. इकडे ना टेस्टप्रमाणे ना तुमच्या मीठही घालू शकता. तर आम्ही मीठ घालायला विसरले मी. तर थोडंसं मीठ जर असेल तर त्याची चव आणखी डबल होते. तर मीठ मी घालायला विसरले, त्यामुळे इकडं दाखवता आलं नाही. तर ह्याची घट्ट कणिक मळून आहे ना 2-3 तासासाठी किंवा दिवसभरासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दिवसभरासाठी कणिक मळून झाल्याच्या नंतर ना आम्ही इकडं करंज्या बनवून घेतल्या. करंज्या करताना खूप जास्त लेट झाला होता, उशीर झाला होता. त्याच्यामुळं लाटतानाचा व्हिडिओ काही काढला नाही. पण मी ह्या सगळ्या करंज्या मशीनमध्ये म्हणजे जे प्लास्टिकचे येतात त्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत. एकसारख्या होतात आणि मस्त असं खरपूस तपकिरी रंगामध्ये सगळ्या करंज्या तळून घेतलेल्या आहेत मी. तर आजच्या रेसिपीमध्ये एवढंच होतं. कशी वाटली करंजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.